मॉक पोल म्हणजेच अभिरूप मतदान झाल्यानंतर CRC करून आपण मतदान यंत्र म्हणजेच कंट्रोल युनिट कसे सील करतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कंट्रोल युनिटचे स्विच ऑफ करावे लागेल. कंट्रोल युनिटचं स्विच बंद केल्यानंतर आपल्याला खालील साहित्याची गरज पडेल. ही ग्रीन पेपर सील म्हणजेच हिरवी कागदी मोहर, यावर नंबर प्रिंट केलेला असेल. ही ABCD सील असणारी स्ट्रेप सील. हा क्लोज बटनाजवळ लावायचा स्पेशल टॅग आहे, त्यावरही क्रमांक दिलेला आहे. आणि हा आहे ॲड्रेस टॅग, त्याचाही आपल्याला उपयोग करायचा आहे. चला तर आता आपण सीलिंगला सुरुवात करूया. आता हा ग्रीन पट्टी सील कसा लावायचा हे बघूयात. त्यासाठी सर्वात आपल्याला हा रिझल्ट सेक्शन उघडावा लागेल. अशा प्रकारे उघडूयात. सगळ्यात आधी आपण हा रिझल्ट सेक्शनमधला छोटा कंपार्टमेंट उघडूया. ही हिरव्या रंगाची कागदी मोहर आपण आपल्या बाजूला हिरवा रंग राहील याप्रमाणे अशी टाकून घ्यायची आहे. ही पट्टी अशा प्रकारे लावून घ्यायची आहे जेणेकरून यावर असणारा जो क्रमांक आहे तो पूर्णपणे वरील बाजूने दिसेल. त्यानंतर या कंपार्टमेंटला आपण प्रेस करूयात. त्यानंतर हा क्लोजवाला जो सेक्शन आहे येथे आपण धागा टाकून घेऊयात. हा आहे स्पेशल टॅग, यावरही नंबर आहे. यावर मतदान केंद्राध्यक्षांनी आपली स्वाक्षरी करायची आहे आणि या स्पेशल टॅगचा क्रमांक हा नोंदवून ठेवायचा आहे. यावर जे उपस्थित मतदान प्रतिनिधी आहेत त्यांचीसुद्धा स्वाक्षरी घ्यायची आहे आणि या पेपर सीलमध्ये सुद्धा सील केल्यानंतर स्वाक्षरी घ्यायची आहे. आता याला सील कसं करायचं ते बघूयात. या कंपार्टमेंटजवळ आपण जाऊयात. धाग्याला व्यवस्थित टाकून घेऊयात. धागा जसा वर आला तिथे आपण गाठ मारून घेऊयात. 2-3 नॉट टाकून घेऊयात. त्यानंतर एक स्पेस गाठ बांधून घेऊया. स्पेस गाठ मारायची आहे कारण आपल्याला यावर लाखेचे सील मारून घ्यायचे आहे. सील लावताना विशेष काळजी घ्यावी लागते कारण लाखेचा एखादा बिंदू जर क्लोज बटनावर लागला तर क्लोज बटन दाबण्यासाठी आपल्याला अडचण जाईल. त्यामुळे लाखेची सील लावताना त्याखाली एखादा पृष्ठ घेणं आवश्यक आहे. आणि ही जी छोटीशी गाठ आपण बांधलेली आहे त्यावर मागील बाजूने आपण सील मारून घेऊयात. धातूच्या मोहरीच्या सहाय्याने आपण येथे व्यवस्थित सील करून घेऊया. आता यावर आपण हे जर स्पेशल टॅग लावेल त्यानंतर सुद्धा क्लोज बटन हे व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे दबलं नाही पाहिजेत. आता यानंतर यावरचं जे बाहेरचं झाकण आहे ते आपण लावून घेऊयात. आता ही ग्रीन पट्टी सील आणि या कंट्रोल युनिटच्या बाहेरील आवरणाला आपण व्यवस्थित सील करून घेऊयात. आणि सील करण्यासाठी या ABCD पट्टी सीलचा आपण उपयोग करूयात. त्यासाठी आपल्याला या Aवरील ही पट्टी काढून घ्यावी लागेल. ग्रीन पेपर सीलचा हा जो खालचा हिस्सा आहे तो यावर चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर याला हळू प्रेस करून घ्यायचा आहे आणि हा पेस्ट आल्यानंतर लगेच आपण हा Bवरची पट्टीसुद्धा काढून घ्यायची आहे. यावरील रॅपरला काढून आता हा Bला आपण यावरून चिकटून घेणार आहोत. आता फोल्ड केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूनी Cचा पार्ट दिसेल. आता या Cवरीलही रॅपर आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता जसंच आपल्याला हा C दिसून पडेल त्यावर आपल्याला ही ग्रीन पट्टी सील परत दाबून व्यवस्थित लावायची आहे. लावताना ग्रीन पट्टी सीलवरचा हा जो क्रमांक आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या पट्टी सीलला व्यवस्थित प्रकारे असं दुमडून घ्यायचं आहे. या प्रकारे पूर्ण मशीनला वेढून आपल्याला ही पट्टी सील लावायची आहे. लावताना क्लोज बटनवरील टॅपवर ही पट्टी सील येऊ नये याची विशेष काळजी घ्यायची आहे. आता त्यावर हा Dचा हिस्सा रॅपर काढून चिकटवून घ्यायचा आहे. आता लावल्यावर आपल्याला यावर ग्रीन पट्टी सीलचा नंबर आणि या स्ट्रेप सीलचा नंबर हे दोन्ही क्रमांक दिसत आहेत. ते केंद्राध्यक्षाला आपली स्वतःची स्वाक्षरी करायची आहे आणि एखादा मतदान प्रतिनिधी इच्छुक असेल तर त्याचीसुद्धा याच्यावर स्वाक्षरी घ्यायची आहे. आता हे मशीन पेपर सीलने सील झाल्यानंतर यावर आपल्याला लावायचा आहे ॲड्रेस टॅग. बाहेरील भाग आहे याला आपण धाग्याच्या सहाय्याने ॲड्रेस टॅग लावून सील करणार आहोत. आता या छिद्रामधून धाग्याला प्रविष्ट करून आपण त्याला व्यवस्थित ॲड्रेस टॅगला बांधून घ्यायचं आहे. त्यावर पुठ्ठा आणि लाखेच्या सहाय्याने धातूच्या मोहरचा वापर करून व्यवस्थित प्रकारे सीलिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारच्या यामध्ये 2-3 छोट्या नॉट आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. हा जो नॉटवाला हिस्सा आहे यावर मागील बाजूने आपल्याला लाखेच्या सहाय्याने सील करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला कंट्रोल युनिट आता सील झाला आहे आणि वास्तविक मतदानासाठी तो रेडी आहे. मतदानाच्या वेळी मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्या टेबलवर हा कंट्रोल युनिट ठेवलेला असेल. प्रत्यक्ष मतदानाची वेळ झाल्यानंतर केंद्राध्यक्ष तथा
मतदान अधिकारी क्रमांक 3 या स्विचला असं ऑन करतील आणि हे कंट्रोल युनिट मतदानासाठी रेडी असेल.